10 महिन्यापूर्वी याच जागेवरून मी व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी सुरुवात केली होती किंवा माझं कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी स्टार्ट केली होती. UFT असं नाव दिलं होतं मी त्या सिरीजला. पण एकही वेळेस मी असं काहीच विचार करून किंवा स्क्रिप्टेड काहीच बोललो नाही त्याच्यामध्ये, म्हणून मी त्याला अनफिल्टर्ड टॉक असं नाव दिलं होतं. फक्त वरती कॅमेरा करायचो आणि जोही 7 वर्षामध्ये आत्ता मला अनुभव आला, शिकलोय बाबा लाईफमध्ये, पर्सनल लाईफ असो, प्रोफेशनल लाईफ असो किंवा माझ्या वर्कआउट जर्नी विषय असो, बॉडी बिल्डिंग विषय असो, तर मजबूत त्याला रिस्पॉन्स भेटला आणि आज आपली मजबूत अशी 24,000ची इंस्टाग्राम फॅमिली. त्याच्यामुळे 10 महिन्यामध्ये मला एवढं म्हणजे जास्त ग्रो नाही केलं मी एवढं बी असं, पण काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. एक स्टार्ट तर भेटलाय. मला एवढी पण अपेक्षा नव्हती असं की बाई, पण जेव्हा आपण काहीतरी करतो ना, सुरुवात करतो, जेव्हा आपला कॉन्फिडन्स वाढतो ना, तर आपण मजबूत काही पण करू शकतो. आपलं तेव्हा आपलं पोटेन्शियल कळतं. त्याच्यामुळे कळपाच्या बाहेर निघा कधी पण. असं कळपामध्ये राहू नका. जिथं तुम्हाला सपोर्ट नाही ना, तिथं स्वतः हातपाय हलवा. असं काही गरज नसते कोणाला सपोर्ट पाहिजे. चुकामधून शिका. आपण ज्या चुका करतो डेली त्याच्यातून शिका. त्यासाठी आजपासून मी UFT ही सिरीज बंद करतोय. बऱ्याच जणांनी सांगितलं की नवीन काहीतरी सुरुवात कर, त्याच्यामुळे नवीन सुरू करतोय. आणि ज्या मी चुका केल्या ना 7 वर्षामध्ये, ज्याच्यामुळे माझी ग्रोथ स्लो झाली, त्या चुका तुम्ही करू नये. कॉन्टेंट क्रिएशन असो किंवा वर्कआउट असो, जी मी आत्ता कंडिशन आहे, माझ्या कंडिशनपेक्षा तुम्हाला फास्ट हेल्प व्हा, त्यासाठी मी चुका केल्या ना 30 दिवस मी 30 चुका सांगन तुम्हाला मजबूत. त्यासाठी तुम्ही रेग्युलर आत्तापर्यंत जो सपोर्ट भेटला तो सपोर्ट तुमच्या भावाला करत राहा. मराठी माणूस आहे, स्वाभिमान बाळगा, मजबूत.